नमस्कार, मी अमृतानंद दामडे राजापूरहून। मी आज आझाद मैदान 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती या निमित्ताने मी आज आपल्याला न्याय पाहिजे आणि राजापूरला न्याय पाहिजे आणि राजापूरचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यासाठी मी बसलेलो आहे। तर राजापूरमधील तहसीलदार प्रांत आणि रत्नागिरीचे कलेक्टर यांना हाताशी धरून राजापूर मधील कोदवली ग्रामपंचायत येथे जमीर खलिफे यांनी अक्षरशः 3 डोंगर निकामी केलेले आहेत आणि सरासरी ते 60,000 ब्रास म्हणजे जवळजवळ मला वाटतं 400 कोटी हा महसूल शासनाचा बुडवलेला आहे आणि 400 कोटी म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे। तसंच सागवे गावाच्या पुढे सुद्धा त्यांनी उत्खनन केलेलं आहे बेसुमार आणि त्याच्याबद्दल तहसीलदार प्रांत आणि कलेक्टर गप्प मुख गिळून बसलेले आहेत। तो कुठचा मुख गिळून बसले हे तुम्ही ठरवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी इथे उपोषण आणि आंदोलनाला आलेलो आहे। माझा दुसरा मुद्दा, राजापूर पोलीस स्टेशनला जागा नाही म्हणजे जागा आहे पण त्याच्यासाठी निधी द्यायला पाहिजे पालकमंत्र्यांनी। पोलीस स्टेशन स्वतःचं नाही आहे, आज प्रांत ऑफिससाठी दिला, पोलीस स्टेशनसाठी नाही का दिला? आज 15 वर्ष तिथे राजन साळवी आमदार आहेत, त्यांना हे जमलं नाही का? पोलीस स्टेशन स्वतःचं नाही आहे, प्लस पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पोलीस लाईन नाहीत आहेत, ते बघा काय अवस्थेत आहेत। मग हे आमदार काय कामाचे आहेत आणि याला का निवडून द्यायचं हे तुम्ही मला सांगा। म्हणून पण मी उपोषणाला बसलोय। तसंच पूरग्रस्तामध्ये आमची नावं यादीमध्ये आहेत पण आम्हाला काय प्लॉट मिळालेलं नाही आहे आणि ज्यांना प्लॉट मिळाला त्यांनी काय बांधलं, काही विकले, काही करार केले, त्याच्यावर पण कारवाई होत नाही आणि आमच्यासारख्याला प्लॉट मिळत नाही आहे। ह्याच्यासाठी मी बसलोय। तर 2 नावं आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तिसरा आहे, चौथा आहे राजापूर अर्जुना नदी। याच्यामध्ये बघा गाळ उपसा मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ते म्हणतात झाला नाही। मी पहिली तक्रार केली, कुठे केली तर बाबा माहितीचा अधिकार घेतला, त्याच्यानंतर काय झालं तिथे केस लागली, त्याच्यानंतर त्यांनी परवा समितीकडे अहवाल मागितला आणि समिती काय बोलली की नाही आम्ही सगळे सज्जन आहोत, आम्ही सगळे प्रतिष्ठित नागरिक आहोत, त्याच्यामध्ये प्रांतबाई आहेत, तहसीलदारबाई आहेत आणि गोडवे गायलं नाही त्यात म्हणजे मजिद पनळेकर होते, त्याच्यानंतर दीनानाथ कोळवणकर होते, महेश शिवलकर होते आणि श्रुतिमा तामनकर। तर या लोकांनी सांगितलं की असं काय झालेलं नाही आहे आणि मला एक कागद दिलेला आहे। आता लोकांनी ठरवायचं आहे की भ्रष्टाचार झाला आहे की नाही आणि त्या गाळ उपशाचा फायदा कोणाकोणाला झाला आणि ते काय म्हणतात तुमच्या बाजून किती लोक आहेत। तर ते तुम्ही मला मतदानामध्ये, मी आता विधानसभा लढवणार आहे 267 राजापूर लांजासंकल्पा, तेव्हा मतदान करून त्यांना सांगा माझ्या बाजून किती आहेत। ज्यांना वाटतंय की बाबा गाळ उपशामध्ये भ्रष्टाचार झाला त्यांनी मला मतदान करावं, म्हणजेच कळेल की माझ्या बाजून किती लोक आहेत, बरोबर आहे। त्याच्यानंतर राजापूर जवाहर चौक ते तालीमखान्यापर्यंत जो 1,85,00,000 रस्ता अशफाक हाजू यांनी केलेला आहे, तो अतिशय निकृष्ट दर्जाचा केलेला आहे आणि त्याचं बिल आता नगरपालिकेने केलेलं आहे आणि अशफाक हाजू कोणाचा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मला सांगायचं बाकी काय नाही। तर ते पूर्णचे पूर्ण 1,85,00,000 रुपये परत मिळावेत ही माझी मागणी आहे। तसंच राजापूर शहरासाठी पालकमंत्र्यांनी जो काही निधी दिलाय राजापूर तालुक्यासाठी जवळजवळ 254 कोटी काय दिलाय, मग ते तळ्यात मळत आहेत, दिलाय, कामं होत आहेत नाही तर ती टेंडर पास झाली पाहिजे आणि कामं झाली पाहिजे। निधी दिला त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे की राजापूर हे 15 वर्षात मागासलेलं, त्याला कुठेही निधी आला नाही, कुठेही विकास झाला नाही, तर विकास कामांसाठी त्यांनी निधी दिलेला आहे। ती कामं मात्र चोख आणि चांगली झाली पाहिजेत। अशफाक हाजूने जो रस्ता केला तशा लेवलची कामं आम्हाला नको आहेत, तर चांगली कामं झाली पाहिजेत आणि ते सगळेचे सगळे जे पैसे त्यांनी सांगितले ते मिळाले पाहिजेत आणि त्याप्रमाणे कामं झाली पाहिजेत। जर त्याच्यामध्ये टेंडर बदलत असतील किंवा कामं होत नसतील तर त्याचा विचार करण्यात येईल, लोक मतातून ठरवतील। त्याच्यानंतर गणेश प्रभाकर नार्वेकर यांनी बांधलेलं अनधिकृत बांधकाम हे पाडून टाकावं, नगर विकास खात्याकडून नोटीस आलेली आहे, नगरपालिका कारवाई करायला पाहिजे। आणि 9वा माझा मुद्दा आहे तो, मजिद पनळेकर यांनी डोंगर पोखरून एक शाळा बांधली आहे, त्या शाळेची परमिशन आहे की नाही आणि तिथे जर वायनाडसारखं झालं तर मुलांच्या जीविताला धोका येऊ शकतो। तर मजिद पनळेकरनी किती डोंगर खोदले आहेत आणि त्याच्यामध्ये शाळेला कोणती परमिशन घेऊन शाळा बांधली, तर हा माझा 9वा प्रश्न आहे। मजिद पनळेकर हे पण गाळ उपसा समितीतलेच आहेत, तर तुम्ही त्याची चौकशी व्हावी, ह्याच्यासाठी हे सगळं घेऊन मी बसलेलो आहे आझाद मैदान इथे। आज 2 तारीख लाल बहादूर शास्त्री जयंती, या निमित्ताने मी आझाद मैदानावर बसलेलो आहे आणि या माझ्या मागण्या आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि लवकरात लवकर मला वाटतंय की नवीन प्रांत आलेले आहेत आणि ते वरच्या लेवलचे आहेत, तर ते लवकरात लवकर सगळ्याला न्याय देतील अशी माझी इच्छा व्यक्त करतो। आता बघूया सरकार किती कामी आहे की निकामी आहे ते ठरेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। मित्रांनो, माझा व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल, लाईक नाही केला तरी चालेल, पण कॉमेंट मला महत्त्वाचे आहेत। तुमच्या कॉमेंटच माझं यश आहे असं मी समजतो।